Okay, students. Now we are continuing the three-dimensional square close packing. Not two-dimensional, three-dimensional. Means one dimension means only in one direction. Two dimension, one direction along with the second direction in this direction. This is the board. Board is the two dimension. Three dimensional me. I am in front of you. Okay. ह्या माझी हावभाव माझा बॅक साईड असं सगळं तुम्हाला दिसतंय. तुम्हाला माहिती बघा थ्री डायमेन्शन तुम्ही मूवी पण बघता थ्री डायमेन्शनमध्ये कसं बघता एकदम असं बघताना असं एखादा मूवीमध्ये असं काहीतरी आपल्याकडे आल्यासारखं वाटतं. एखादी वस्तू फेकली तर ती वस्तू आपल्याला असं वाटते की अरे बाबा येते की काय लाईक दिस. सच टाईप ऑफ अरेंजमेंट इज अ थ्री डायमेन्शनल अरेंजमेंट. बट नाउ वी हॅव टू लर्न थ्री डायमेन्शनल अरेंजमेंट इन टू डायमेन्शनल वे. टू डायमेन्शनलमध्येच थ्री डायमेन्शनल अरेंजमेंट आपल्याला लर्न करायचे, पॅकिंगमध्ये ती शिकायची. तर ती कशी शिकायची ते आपण बघूत म्हणा. थ्री डायमेन्शनलचे तीन पार्ट. वन डायमेन्शनल एकच होता, टू डायमेन्शनलचे दोन होते, थ्री डायमेन्शनलचे तीन आहेत. ओके चला थ्री डायमेन्शनल 3D पॅकिंग. त्यामधला फर्स्ट पार्ट ए टाईप पॅकिंग. थ्री डायमेन्शन मधला फर्स्ट पार्ट कोणता आहे ए टाईप पॅकिंग. आता इथं कसं होते ए टाईप पॅकिंग सिंपल आहे. जसं आपली टू डायमेन्शन मध्ये ए टाईप पॅकिंग होती तशीच होते. इथं क्रस्टला क्रस्ट असतो. हिअर क्रस्ट टचेस क्रस्ट. ओके आणि दुसरी गोष्ट काय एमटी वर्ल्ड याची क्यूबिक असते, खूप मोठी वर्ल्ड असते जी एमटी 8 जणांनी कव्हर केली वर्ल्ड असते. ठीक आहे मग आम्ही हे असं काढू शकतो. इथं क्रस्टचेच क्रस्ट. कोऑर्डिनेशन नंबर इथं 6 असतो बघा. आता थोडंसं म्हणजे इथं तुम्हाला लक्षात येणार नाही पण सांगावं लागतं मला. तर बघा हा ॲटम आहे, याचा 4 ॲटम टच केले. एक्झॅक्टली याच्या वर एक ॲटम आहे, याच्या खाली एक ॲटम आहे. एक्झॅक्टली याच्या क्रस्टवर क्रस्ट आहे, त्यामुळे दुसऱ्या बाजूनं ॲटम टच करायचे चान्सेस नाही आहे. म्हणजे ॲट मोस्ट हाऊ मेनी ॲटम टचेस डू दिस 6, नॉट मोर दॅन 6. ॲट मोस्ट 6 ॲटम्स आर प्रेझेंट हिअर. ओके म्हणजे बघा आता ह्याच्या आता हे झाला एक लेअर, ही झाली वन डायमेन्शन. हे झाला दुसरा लेअर टू डायमेन्शन आणि तिसरा लेअर जो आहे ना इथं आता असा 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 वर आलेला तिसरा लेअर इकडे. आता ह्याच्यावर मी तिसरा लेअर काढायचा प्रयत्न करतो. बघा हे थोडंसं मी ह्याच्यावर काढलं तर आपल्याला कळणार नाही म्हणून थोडं एक अँगल म्हणून काढतोय खाली. म्हणजे तुम्हाला क्यूब मी ह्याच्यामध्ये काढून दाखवतो पॅकिंग ह्या अरेंजमेंटमध्ये. आता तुम्हाला लक्षात येईल थोड्या वेळानंतर जेव्हा मी क्यूब काढेल. बघा मी वरचे जे 4 काढलोय ना हे जे व्हॉइड्स आहे इथं ह्या व्हॉइडला सेंटर पकडायचा. म्हणजे ते काढत असताना आपला थ्री डायमेन्शनचा फील येतो. तो फील येण्यासाठी आपण करतोय बरं का सगळं हे. बघा हे काय आहे बघा. आता ह्याला जर मी टच केलो काय बघा हे एक हिडन क्यूब तुम्हाला दिसतोय बघा. येस यू कॅन फील दिस क्यूब. ओके हा क्यूब कसा आहे, हा क्यूब हे खालचे 4 1 2 3 4 बघा हे 1 2 3 आणि हो का हे ॲटम इथला 4. तर वरचे 4 कोणते येतं हे बघा हे वाला हे एक 1 इकडला वाला 2 इकडला 3 आणि 4. ते तर सेमच आहे 1/8 पार्ट इनसाइड द क्यूब आणि 8 कॉर्नर्स 1/8 into 8. इथं ॲक्च्युली झड इफेक्ट म्हणजे एकच ॲटम्स आहे. झड इफेक्टिव्ह जर तुम्ही म्हणलात तर त्याला एकच ॲटम म्हणतो आपण. झड इफेक्टिव्ह असं शो करतो त्यानं. झड इफेक्टिव्ह म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स त्याला एकच आहे इथं याच्यामध्ये. म्हणजे दिस इज द पॅकिंग इज सिम्पल क्यूबिक पॅकिंग.
It is cubic close pack called as, but it is a such type of arrangement gives simple cubic packing. AA type arrangement gives simple cubic पॅकिंग. बघा इथे जे वॉइड बनते ना, वॉइड इथं ती वॉइड कोणती आहे? क्युबिक आहे, क्युबिक, कारण खाली 4 वर 4 म्हणजे इथं क्युबिक वॉइड बनते, क्युबिक वॉइड. इथं ॲटमचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? बघा 6 आहे, तर वॉइडचा कोऑर्डिनेशन नंबर जास्त आहे, म्हणजे वॉइड खूप मोठी आहे. पण इथं किती पर्सेंटेज ॲटम आहेत ते आपण नंतर शिकू. पर्सेंटेज म्हणजे त्याला आपण इफेक्टिव्ह म्हणतो, पॅकिंग फ्रॅक्शन असं म्हणतो. इफेक्टिव्ह ॲटम्स इन अ क्यूब 1 आहे, तर त्यानं एरिया व्हॉल्यूम किती हे त्यानं कव्हर केले. क्यूबचं व्हॉल्यूम समजा 1 आहे, त्यानं किती कव्हर केले? 0.5 केले का, 0.4 केले का, 0.6 केले, हे सगळं आपण ते शिकू शकतो, पण ते नंतर शिकायचं आर्टिकल आपलं. हे झालं ए टाईप पॅकिंग. ह्याच्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं. आता दुसरी खूप महत्त्वाची पॅकिंग आहे, त्याला म्हणतो मी एबीसी टाईप पॅकिंग. एबी अगोदर, ह्याच्यामधला दुसरा प्रकार बी सेक्शन पकडूत. ए बी टाईप पॅकिंग. 3 डायमेन्शनल ए बी म्हणजे असं ए बी, असं ए बी आणि असं ए बी. इथं फक्त ए होते, म्हणजे इथं क्रस्टला क्रस्ट. आता हे तर तुम्हाला सांगायची गरजच पडू नये. ए बी म्हणलं काय? क्रस्ट ऑफ वन लेअर, क्रस्ट ऑफ अनदर. ए म्हणजे काय? क्रस्ट ऑफ वन लेअर, क्रस्ट ऑफ अनदर लेअर, म्हणजे ए. तिथं एम्प्टी स्पेस जास्त, वॉइड मोठी, कारण ए लेअरमध्ये टच करत नाहीत, त्यामुळे ते एकमेकापासून दूर होतात. ए म्हणजे सांगायचं काय आहे? हे बघा असं, हे ए बी म्हणजे काय? असं पॅकिंग इफेक्टिव्ह होते. एम्प्टी स्पेस बघा, तुम्हाला सांगतो मी पोरांनो, कोणता बी आयटम घ्या तुम्ही, कोणती बी अरेंजमेंट, कोणता बी क्रिस्टल घ्या, 100% पॅकिंग होतच नाही. मध्ये एम्प्टी स्पेस राहतो म्हणजे राहतो, वॉइड असतात म्हणजे असतात. तुमच्या बॉडीत घ्या, माझ्या बॉडीत घ्या, लोखंड, आयर्न किंवा स्टील किंवा किती बी युरेनियम, किती बी असं इफेक्टिव्ह पॅकिंग करा, कमीत कमी 20-25% तरी जागा एम्प्टी असते, बरं का. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला मी, स्टिकिंग फ्रिक्वेन्सी, स्टिकिंग अरेंजमेंट म्हणून एक असते स्टिकिंग. त्यामध्ये ना खूप इफेक्टिव्ह अरेंजमेंट असते. ती प्युअर नसते, पण म्हणजे फक्त एकाच आयटमची नसते, फेरसचीच नसते, कोबल्टची नसते. त्याच्यामध्ये एकामध्ये नक्कल जर एम्प्टी जागा दिसली का मध्ये आयटम घालतात, तरी घातले तरी 100% पॅकिंग होत नाही. काही ना काही जागा एम्प्टी राहते म्हणजे राहते. 95% तुम्ही पॅकिंग करू शकता, पण 100% तुम्ही पॅकिंग करणं इम्पॉसिबल आहे, खूप अवघड आहे. ठीक आहे. तर आता हे नेक्स्ट आहे ए बी टाईप पॅकिंग. बघा ए बी टाईप पॅकिंग. ए बी टाईप पॅकिंग. आता या पॅकिंगमध्ये काय व्हायला लागतं? सिंपल पॉईंट आहे या पॅकिंगमध्ये. एक क्रस्ट ऑफ वन लेअर, ट्रफ ऑफ अनदर लेअर, विषय संपला. ट्रफ ऑफ अनदर लेअर मागच्या सारखं हे व्हायचं. मुद्दाम ब्ल्यू न काढावं लागलो, थोडंसं आपल्याला एक फील यावं त्या क्रस्ट 2 लेअर वेगवेगळे असण्याचा, ह्याच्यासाठी मी करतोय सगळं. लाईक दिस. आता इथं 2 डायमेन्शनमध्ये कोऑर्डिनेशन नंबर 6 होता, तुम्हाला माहितीच आहे. आता इथं जी अरेंजमेंट असते ना, ते खूप इंटरेस्टिंग असते. ही झाली. आता इथं दुसरी जी लेअर येतात, हे जे तुम्हाला ट्रायंग्युलर वॉइड दिसते ना, ह्याच्यावर येतात. इथं दुसरा, इथं तिसरा, इथं असे. आणि नंतर दुसरा काय होतं, ह्याच्यावर ट्रायंग्युलर वॉइड, म्हणजे इथं 2 प्रकारच्या वॉइड बनतात. म्हणजे ट्रायंग्युलर वॉइडवर एक, त्याला म्हणतो आपण टेट्राहेड्रल वॉइड. ओके. म्हणजे ही 3 ॲटम आहेत, त्याच्यावर एक ॲटम, अशी बी वॉइड बनते. किंवा दुसरी एक प्रकारे बनते, म्हणजे एक ॲटम खाली, त्याच्यावर 3 ॲटम. 3 गुणिले 2 काय, 2 गुणिले 3 काय? 3 ॲटम खाली वर एक ॲटम म्हणलं काय, किंवा एक ॲटम खाली वर 3 ॲटम म्हणलं काय? कशा बी प्रकारे जरी वॉइड बनली तर शेप तर तोच असणार आहे, म्हणून त्याला म्हणतो आपण टेट्राहेड्रल वॉइड. काय म्हणतो आपण त्याला?
टेट्राहायड्रल वॉइड. म्हणजे कशा प्रकारची पॅकिंग म्हणते, म्हणजे खाली 3 वर 1, इथं वर 1 समजा, म्हणजे इथं खाली 3 वर 1, इथं खाली 1 समजा आणि वर 3, अशा प्रकारे. ओके, यू कॅन अंडरस्टँड दिस वर्ड. आता इथं जी पॅकिंग बनते ना ती खूप इंटरेस्टिंग आहे. इथे हेक्झागोनल पॅकिंग, त्याला जसं आपण मी सिम्पल क्युबिक म्हणलो की नाही, तसं याच्यामध्ये जी पॅकिंग बनते ती हेक्झागोनल ग्राफाईट लाईक, कालच तुम्हाला सांगितलं बघा, जसं जड इफेक्टिव्ह 6 आहे, ती वाली पॅकिंग इथं बनते. खूप सोपी आहे. पण आता कशी समजायची, लेअर कशी होतात बघा. हे जे एक लेअर आहे ना तो 6चा असतो, दुसरा म्हणजे 3 असतात. जसं मी तुम्हाला काल काढून दाखवलं बघा, 6 3 6, म्हणजे मागच्या क्लासमध्ये काल आय थिंक कालच झाला मागचा क्लास, 1 2 त्याच्यामध्ये आपण बघितलं होतो. तर बघा तसंच इथं पॅकिंग तुम्हाला पाहिलं, ब्रेव्हियस लॅट्रिक्सच्या अगोदर तुम्हाला मी सांगितलं होतं त्याच्यामध्ये, तसंच इथं आहे. आता कसं होतं बघा, हे अगोदर एक लेअर असतो ते एकदम 6, आता इथं कोऑर्डिनेशन नंबर तर 6 आहे, एका लेअरमधला 6 आहे बरं का. म्हणजे मी अगोदर एकच काढतो आपल्याला कळव म्हणून. सहा. दुसरा लेअर कसा आहे, 3. तिसऱ्या लेअर मधून कसं आहे, 'पुन्हा बघा, ह्याला ए लेअर म्हणलं तुम्ही, ह्याला बी लेअर म्हणलं आणि ह्याला सी लेअर म्हणलं. जेव्हा तुम्ही बघा आता हे हेक्झागोन फॉर्म करते, हे काय फॉर्म करते, हेक्झागोन. आणि हे 3 लेअर ह्या हेक्झागोनच्या एरियामध्ये म्हणजे ह्या व्हॉल्यूममध्ये अख्ख्याच्या अख्खेमध्ये येतात, म्हणून तर त्याला आपण हेक्झागोनल सेंटर लेअर पकडतो ना. ते एकदम आपल्या युनिट सेलचाच पार्ट आहे, दुसऱ्या युनिट सेलला आपण तिथं कन्सिडर करायची गरजच नाहीये. ठीक आहे, असे हे 3ला 3 आपले पार्ट आहेत. इथे शेअरिंग नाही, ह्या फेस सेंटरमध्ये शेअरिंग आहे, ह्याच्यामध्ये शेअरिंग आहे, ह्या कॉर्नरमध्ये शेअरिंग आहे, पण इथे शेअरिंगचा विषयच नाही आहे. अशा प्रकारचे लेअर इथं आपण पास करतो, म्हणून आपण हेक्झागोनल क्लोज पॅक म्हणतो. आता बघा ह्या ॲटमचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे हे फ्लिप करायला पाहिजे बरं का. ॲक्च्युली हे डिस्टन्स खूप जास्त आहे, तुम्हाला कळावं म्हणून घेतले. जर मी याच्यावर असं दाबलं खालून वरी तर एकदम असे पॅक होतात ते पॅक. आणि हे हा जो सेंटर आयटम आहे त्याच्यावर हे 3 बसतात, म्हणजे किंवा ह्या सेंटर या 3 आयटमवर हा वरचा बसतो, तर या खालच्या एक आयटमवर 3 बसतात, म्हणजे असे टच करतात. मग ह्या ॲटमला एका लेअरमध्ये 6 ॲटमने टच केले, म्हणजे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर 6. एका लेअरमध्येच कोऑर्डिनेशन नंबर 6. वरचे 3 ह्या ॲटमला टच करतात, म्हणजे 9. आणि ह्याच्या खालचे 3 आहेत. आता इथे मी ही लेअर कन्सिडर केलाय, याचा अर्थ असा नाही की खाली लेअर नाही, खाली लेअर आहे. आणि तुम्हाला मी म्हणलोय, काय म्हणलंय की बाबा आपण कडच्यानं नाही पकडायचं, आपण सेंटरला पकडायचं, म्हणजे ह्याच्या खालचे 3. सो in this arrangement 3 atoms from above layer and 3 atoms from below layer forms the crystal. 3 atoms from above layer and 3 atoms from below layer forms the crystal that is called as what we can say, we say it is a hexagonal close packing, HCP टाइप स्ट्रक्चर आपण त्याला असं म्हणू शकतो इथं. आणि कोऑर्डिनेशन नंबर 12 आहे इथं. ओके, कॉल्ड 3 डायमेन्शनल किंवा कॉमनली हेक्झागोनल क्लोज पॅकिंग म्हणू शकतो. ठीक आहे, 2 डायमेन्शन मध्ये मेन्शन करण्याची गरज होती, कारण तिथं फक्त 2 डायमेन्शन्स होती. इथं 3 डायमेन्शन असल्यामुळं तिथं मेन्शन करायची पण गरज नाही. डायरेक्टली यू कॅन से हेक्झागोनल क्लोज पॅकिंग कॉल्ड हेक्झागोनल क्लोज पॅकिंग HCP. आणि ह्याची अरेंजमेंट कशी आहे, याची अरेंजमेंट आहे ॲटमचं तुम्ही बघितलं तर इथे कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, CN = 12. 12 कसा आला, 6 फ्रॉम सेम लेअर. समजा तुम्ही हा ॲटम पकडला, 6 फ्रॉम सेम लेअर, 3 अपर लेअर, 3 बिलो लेअर, 3 फ्रॉम अपर लेअर टच करणाऱ्या ॲटमची संख्या, आणि 3 फ्रॉम बिलो लेअर.
such type of packing, such type of crystals are called as hexagonal close packing. आता हेक्झागोनल क्लोज पॅकिंग मध्ये आणि एबीसी मध्ये बरीचशी सिमिलरिटी आहे. इथं क्युबिक टाईपमध्ये पॅकिंग तयार होते. तर बघा याच्यामध्ये त्याच्यामध्ये बरीचशी सिमिलरिटी आहे. फक्त एबीसी आपण त्याला म्हणतो, पण ही अशी येत नाही बरं का, ते वेगळं येतं. ते थोडासा क्यूब बनतो. इथं हेक्झागोन बनलाय, तिथं क्यूब बनतो. ठीक आहे, तर ते मी तुम्हाला सांगतो. पण त्याच्या अगोदर ना आपण थोडंसं ह्याला रफ करून ते लिहून घेऊ. हे तर तुमच्या डोक्यामध्ये आलेलं आहे. ए टाईप पॅकिंग तुमच्या डोक्यामध्ये आलेली आहे असं मी एक्सपेक्ट करतो. आणि हे एबीसी टाईप पॅकिंग मी तुम्हाला सांगतो. एबीसी टाईप पॅकिंग सी मध्ये बघा इथं काय होतं एबीसी टाईप पॅकिंगमध्ये. एबीसी टाईप पॅकिंगमध्ये तुम्हाला असं पाहायला मिळतं की ॲटम तेच आहे. आता ह्याची पण पॅकिंग अशीच आहे. लक्षात घ्या, इथं खूप इंटरेस्टिंग पॉईंट इथलं जे सांगितले मी तुम्हाला की बाबा इथं 3 लेअरवर आहेत, इथं 1 लेअर बसलेला आहे. म्हणजे समजा हे 3 आहेत, त्याच्यावर असं इथं वर एक असं बसत चाललेलं आहे. म्हणजे इथं 2 प्रकारच्या वॉइड बनतात. ते मी इथं पण त्याच बनतात. त्यामुळे अगोदर ही अरेंजमेंट सांगतो, म्हणजे वॉइड्सकडे आपण येऊ शकतो किंवा वॉइडबद्दल आपण इन्फॉर्मेशन देऊ शकतो. ठीक आहे, बघा इथं काय बनतात वॉइड्स, म्हणजे ह्या 3वर एक बसतो आणि दुसरी एक वॉइड, जसं ह्याला म्हणतो आपण टेट्राहायड्रल वॉइड असं आपण म्हणतो, किंवा शॉर्टमध्ये ह्याला टीव्ही म्हणत असतात, टीव्ही. दुसरी अशीच बनते ऑक्टाहायड्रल वॉइड्स, ती ह्याच्यावर मोठी असते. ट्रायंग्युलर वॉइड सगळ्यात छोटी, म्हणजे ही ट्रायंग्युलर वॉइड, ही इथं थोडीशी छोटी असं दूर काढतो. हां राईट. आता ही छोटीशी ट्रायंग्युलर वॉइड. तर टेट्राहायड्रल वॉइड कशी असते माहिती आहे का? टेट्राहायड्रल वॉइडमध्ये ही टेट्राहायड्रल वॉइड ऑक्टाहायड्रल कशी असते? ऑक्टाहायड्रल वॉइडमध्ये काय होतं बघा, हे 2 आयटम्स आहेत बरोबर आहे. हे 3 आयटम्स आहेत. ह्या 3 आयटममध्ये 2 आयटम वर आहेत, अप्पर आहेत. हे 2 आयटम लक्षात घ्या. हे 2 आयटम अप्पर आहेत. ठीक आहे, अप्पर आहेत. आणि ह्याच्या उलट हे 2 आयटम खाली आहेत. ठीक आहे, हे 2 आयटम खाली आहेत आणि हे 2 आयटम वर आहेत. मी जर ह्याच्यावर फ्लिप केलं, बसवायचा प्रयत्न केला असा खाली, बघा हे 2 आयटम तुमच्याकडे आहेत, खालची तुमच्याकडे तुम्ही ऑब्झर्व करताय, आणि 1 आयटम माझ्याकडे. पण वरचा जो लेअर आहे त्याच्यामध्ये 1 आयटम तुमच्याकडे आणि 2 आयटम बॅक साईडला म्हणजे माझ्याकडे आहेत. अशा प्रकारची अरेंजमेंट इथं घडते. तुम्ही करून बघू शकता घरी तुमच्या. कांदेच घ्या, कारण त्याचा शेप थोडा स्पेरिकल असतो. बटाट्याचा शेप कसा पण असू शकतो. टमाटे घेऊ शकता, टमाट्याचा शेप थोडासा स्पेरिकल असतो. पण कांदे टमाटे काय पण घ्या. 3 आयटम असे खाली ठेवा. एक त्याच्यामध्ये दोघाचा जो भाग आहे तो आपल्याकडे घ्यायचा, एका लेअरमधला, आणि वरच्या लेअरमधला किंवा खाली कसे बी करा. थोडा बसवताना त्रास होणार आहे त्याला, थोडंसं त्याला टिकुले देऊन बसवा, खालून काहीतरी त्याला टेकन देऊन बसवा. ठीक आहे, असं जर बसवलं का, अशी हे जर मी ह्याच्यावर आणून ठेवलो तर ती जी वॉइड बनते त्याला म्हणतो मी ऑक्टाहायड्रल वॉइड. शॉर्टमध्ये ओव्ही. ठीक आहे, ओव्ही कसं असतंय आणि टीव्ही कसं असतात, हे 2 ह्याच्यावर ही बसते. म्हणजे ह्याच्यावर हे जर बसलं ना, म्हणजे बघा आता मी थोडंसं करून दाखवायचा प्रयत्न करतो, थोडं तुम्हाला कळेल हे. बघा आता 2 माझ्याकडे आहेत, म्हणजे तुमच्याकडे हे बोर्डमध्ये तुमच्याकडे माझ्याकडे सेमच असणार आहेत. ठीक आहे, तर एक कसं आहे लाईक दिस. ह्याच्यामध्ये असतं वॉइड, ह्याच्यामध्ये असते. आता इथं तशा पण वॉइड बनतात बरं का. हे बघा आता इथं तशी वॉइड, इथं कसं आहे, हे 3 आहे इथं खाली, आणि ह्याच्यावर इथं 1 बसलाय. तुम्हाला इथं सांगतो बघा, इथं बघा हे 3, 1 2 आणि 3 हे, आणि वरचे बघा हे 1 आणि हा 1 लाईक दिस. इथं ऑक्टाहायड्रल वॉइड टाईपमध्ये बनते. यू कॅन अंडरस्टँड दिस. यू हॅव टू जस्ट अंडरस्टँड, नॉट टू मच इम्पॉर्टंट. तुम्हाला कुठं कोणी काढा म्हणून विचारणार नाही. प्लॉट एबी टाईप पॅकिंग असं कोणी तुम्हाला विचारणार नाहीये. इव्हन बोर्ड एक्झाममध्ये सुद्धा विचारणार नाहीत. फक्त तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे, अंडरस्टँड करून घेतलं पाहिजे तुम्ही याला.
दॅट इज इम्पॉर्टंट. ते इथे इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला काढत बसणं इथे इम्पॉर्टंट नाही आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. तर अशा प्रकारची जी वर्डमध्ये त्याला ऑक्टॅहेड्रल वर्ड किंवा शॉर्टमध्ये त्याला आपण ओबी असं म्हणतो. तर आता हे जे ओबीज आहेत आणि टीव्हीज आहेत, ह्या टीव्हीज दोन डबल बनतात. कशा बनतात? कारण खालून 3 वरून 1 चालते, खालून 1 वरून 3 चालते. पण ओबीज मध्ये खालून मी 3 लागते, वरून मी 3 लागते. त्यामुळं ओबीज जेवढ्या बनतात त्याच्यापेक्षा डबल टीव्ही बनतात. म्हणजे जेवढ्या ऑक्टाहेड्रल वर्ड बनत आहेत त्याच्या डबल टेट्राहेड्रल वर्ड, कारण ते दोन्हीकडून बनत आहेत. टेट्राहेड्रल वर्ड्स हे दोन्हीकडून बनत आहेत. म्हणून जेवढ्या ऑक्टाहेड्रल वर्ड्स एखाद्या क्रिस्टलमध्ये आहेत त्याच्या दुप्पट टेट्राहेड्रल वर्ड त्या क्रिस्टलमध्ये असतात. ठीक आहे. हे पॉईंट मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे, त्याच्याबद्दलची अरेंजमेंट किंवा हे पॉईंट. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला थोडंसं काय करतो, एबीसी हेच प्रकारची पॅकिंग आहे, थोडीशी पॅकिंग शिकतो. आता हे असंच असणार आहे बरं का. थर्ड लेअर इथे इम्पॉर्टंट आहे, कारण एबी तर सेम आहे. तिसरा लेअर महत्वाचा आहे. तिसरा लेअर कसा आहे बघा ह्याच्यामध्ये. पहिला लेअर तर हेक्सागोन आहेच, ए लेअर हेक्सागोन. ओके. बी लेअर काय आहे? बी लेअर मध्ये 3 आहेत, 3 आहेत बी लेअर. सी लेअर मध्ये काय आहे? सी लेअर मध्ये आता बघा इथं काय 2 इकडे आहेत, आपल्या साईडला आहेत, एक पाठीमागच्या साईडला आहे. सी लेअर मध्ये ह्याच्या उलट, म्हणजे आपण हेक्सागोनल वर्ड शिकलो नाही तसंच, पण कसं इथं एक लेअर समोरच्या साईडला असेल तर 2 लेअर बॅक साईडला असतील. अशा हे लेअर आयडेंटिकल होऊ शकत नाहीत. ही लेअर आयडेंटिकल अशी जी अरेंजमेंट आहे ह्याला म्हणतो एबीसी अरेंजमेंट, दुसरं काहीच नाही. बाकी कोऑर्डिनेशन नंबर सेम असणार आहे. टेट्राहेड्रल वर्ड ऑक्टाहेड्रल वर्डचा जसा रेशो आहे तसा इथं असणार आहे. अजिबात फरक असणार नाही. याला म्हणतो आपण क्युबिक वर्ड्स, सॉरी याला म्हणतो आपण क्युबिक स्ट्रक्चर्स. हे ना क्युबिक स्ट्रक्चर देतं आपल्याला. जर तुम्ही जर स्ट्रक्चर काढायचा प्रयत्न केलात ना तर हे असं येत नाहीये, हे थोडंसं वेगळं येतं. हे असं येतं. हे काढणं थोडंसं मला येतं. 2 डायमेन्शनमध्ये तुम्हाला काढून दाखवणं अवघड जाणार आहे, पण मी प्रयत्न करतो. अशा प्रकारे म्हणा की पॅकिंग. हां त्याला राईट. हे की आडवा एक लेअर पडला बघा आणि उभा एक असा लेअर पडला, म्हणजे हे जे क्यूब आहेत ना 8 क्यूब झाले. 1 2 इथं पुढचे 3 1 2 3 4 तर झाले. तर त्याला आपण थोड्या वेगळ्या पॅकिंगमध्ये आपण समजू शकतो. इथं आयटम असते समजा, इथं आयटम असतं, इथं आयटम असतं, इथं आयटम असतं, इथं कॉर्नरला आयटम असतात. अशा प्रकारे इथं आयटम असतं. एजवर पण आयटम असतो बघा, एज सेंटर्ड आयटम म्हणतो आपण. अशा प्रकारची इथं पॅकिंग जी काय आहे ती बनते. आणि या पॅकिंगला आपण म्हणतो कोणती पॅकिंग? एबीसी टाईप पॅकिंग. आता इथं जर समजा आपल्याकडे n नंबर ऑफ ॲटम्स आहेत. किती ॲटम्स आहेत आपल्याकडे? n नंबर ऑफ ॲटम्स आहेत. सपोज इन आवर व्ह्यू हिअर इफ हिअर n number of atoms, n number of atoms. ही खूप महत्त्वाचा पॉईंट आहे बरं का. इफ हिअर n number of atoms in AB 3 डायमेन्शनल. आता आपण जे काही स्टडी करणार आहोत इथून पुढं ती फक्त 3 डायमेन्शनलचीच करणार आहोत. 2 डायमेन्शनलचा उल्लेख आपण करणार नाही. इन हिअर इन n number of atoms in AB और ABC पॅकिंग, कोणती पण पॅकिंग असू द्या पॅकिंग, देन
n नंबर ऑफच ऑक्टाहेड्रल वर्ड्स आणि 2n नंबर ऑफ टेट्राहेड्रल वर्ड्स. टीव्ही, याला ओव्ही आणि टीव्ही आता शॉर्टमध्ये ते पुन्हा पुन्हा येणार आहे, त्यामुळे तुम्ही डोक्यात ठेवचाल. ओव्ही म्हणजे ऑक्टाहेड्रल वर्ड्स, टीव्ही म्हणजे टेट्राहेड्रल वर्ड्स. म्हणजे सपोज तुमच्याकडे तुमच्या जवळ ॲटम आहेत, क्रिस्टल आहे तुमचा एक, त्या क्रिस्टलमध्ये 1 करोड ॲटम आहेत, 1 कोटी ॲटम आहेत. 1 कोटी म्हणजे काही लई मोठी संख्या नाही बरं का, तुम्ही म्हणाल 1 कोटी म्हणजे खूप झाले. ॲटम्समध्ये एवढं जरी असेल ना, एवढं क्रिस्टल, नॉब एवढं जरी क्रिस्टल असेल ना, त्याच्यामध्ये 10, 20, 40, 50 करोड ॲटम असतात. त्यामुळे 1 करोड ॲटम इज नॉट बिग, कारण ॲटमचा शेपच एवढा छोटा आहे की एवढ्या क्रिस्टलमध्ये कोटीपेक्षा जास्तच ॲटम असतात, कमी नसतात. म्हणजे समजा एखाद्या क्रिस्टलमध्ये 1 करोड ॲटम्स आहेत, तर त्याच्यामध्ये 2 करोड टेट्राहेड्रल वर्ड आहेत आणि तेवढेच म्हणजे 1 करोडच ऑक्टाहेड्रल वर्ड्स असतात. म्हणजे जेवढे ॲटम्स तेवढ्याच ओव्ही आणि त्याच्या दुप्पट टीव्ही ही प्रकारची अरेंजमेंट ह्या एबीसी टाईप पॅकिंगमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. एबीसी टाईप पॅकिंगमध्ये तुम्हाला हे मिळतं आणि हेच अरेंजमेंट म्हणजे हाच रेशो कुणाचा व्हॉइडचा ॲटमचा असतो, कुणामध्ये एबीबी पॅकिंगमध्ये. फक्त सिम्पल ए टाईप पॅकिंगमध्ये हा रेशो नसतो. तिथं ॲटम्स मोस्टली तिथं नंबर ऑफ ॲटम्स आणि वर्ड्स तेवढेच असतात. कारण कसं असतंय, एका युनिट सेलमध्ये एकच ॲटम आणि एकच वर्ड, कारण तिथं सिम्पल क्युबिक ॲटम अरेंजमेंट बनत असते. फक्त कॉर्नरचे ॲटम. इथं कॉर्नरचे नाही आहेत, इथं कॉर्नर, बॉडी सेंटर, फेस सेंटर, इथं सीसीपी आहे, क्युबिक क्लोज पॅकिंग आहे, इथं ही आहे HCP आहे. HCP, FCC मोस्टली अशा प्रकारच्या पॅकिंगमध्ये. तिथे इफेक्टिव्ह ॲटम जास्त आहेत. मोर नंबर ऑफ ॲटम्स आर स्टोर्ड इन 1 युनिट सेल, सो इफेक्टिव्हिटी इन्क्रीजेस. पॅकिंग फ्रॅक्शन्स म्हणजे फ्रॅक्शन्स ऑफ व्हॉल्यूम कव्हर्ड बाय ॲटम इज मोर in FCC, in SCP, in CCP, in simple cubic it is less. In body center cubic it is okay, but more in FCC, SCP, CCP. Okay, तिथं तुम्हाला जास्त पाहायला मिळते. चला, तर याच्यानंतरचा पार्ट आपण नंतर बघूत. म्हणे हे झालं 3 डायमेन्शनल पॅकिंग, 2 डायमेन्शनल पॅकिंग आणि 1 डायमेन्शनल पॅकिंग. त्याच्यामध्ये हे 3 डायमेन्शनल पॅकिंग सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये ॲटम कशी पॅकिंग आहे बघा, ABC लक्षात घ्या. हे ए ॲटम इथे 6 आहेत, हे 2 तुमच्याकडे एक पाठीमाग आहेत. हे इंटरेस्टिंग आहे, हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आणि इथं मात्र तसंच नाही, ए लेअर लगेच पुन्हा इथं सी लेअरच्या फॉर्ममध्ये आला. इथं मी चुकून सी लेअर लिहिलोय, पण इथं सी लेअर नाही आहे, हा बी लेअर आहे. हा ए लेअर आहे, कारण हा ए आणि हा सेम आहे. ठीक आहे, तर हे अशा प्रकारच्या पॅकिंगला आपण AB टाईप पॅकिंग असं म्हणतो. ओके, लेट्स स्टॉप हिअर.